तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ या चॅनलवर. तर मला तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करायचा आहे, जो की खरा अनुभव आहे. तर गोष्ट अशी आहे की पुण्याजवळच्या एका सोसायटीमध्ये सुमनताई नावाचे एक व्यक्ती राहत होते. त्यांचं वय 45 होतं. अनेक नवरा राजेश, तो प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला होता आणि मुलगा होता रोहन, जो इंजिनिअरिंगला शिकत होता. सगळं काय सुरळीत चालू होतं. आयुष्य एकदम साधं सिंपल, सगळं काय मस्त चाललेलं. नेहमीप्रमाणे सकाळी सुमनताई उठल्या आणि घरामध्ये दिवा वगैरे लावला, देवाची पूजा वगैरे केली आणि जेवणाची तयारी सुरू केली. पण अचानक त्यांच्या पोटात दुखू लागलं. त्यांना कळलं नाही की काय करावं. त्यांना वाटलं ऍसिडिटी वगैरे झाला, गॅस वगैरे झाला असेल. पण त्यांनी नवऱ्याला सांगितलं. नवरा बोलला आपण डॉक्टरकडे जाऊया, संध्याकाळी मी ऑफिसवरून आल्यावर आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. ते म्हणाले ठीक आहे, बरं आहे. ते थोडं त्यांनी मेडिसिन वगैरे घेतलं आणि तसं झोपून गेले. त्यांना दुपारी अचानक ताप वगैरे भरून आला. नॉर्मल डॉक्टरकडे गेल्या. नॉर्मल डॉक्टरने त्यांना औषध वगैरे दिलं संध्याकाळी आणि घरी आल्या, जेवल्या वगैरे, औषध वगैरे घेतल्या, झोपून गेल्या. पण ताप अजून वाढत गेला. पोटामध्ये दुखणं थांबत नव्हतं. त्यांना सहन होत नव्हतं. मग काय करावं कळत नव्हतं. मग ब्लड टेस्ट वगैरे केलं आणि मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुम्हाला कॉल करतो, तेव्हा तुम्ही या. एक दिवसानंतर दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आले आणि डॉक्टरांनी सुमनताई यांच्या नवऱ्यांना फोन केला की तुम्ही भेटायला येऊ शकता. तर ते डॉक्टरांना भेटायला गेले आणि त्यांना सांगितलं की सुमनताई यांना लिव्हर सोरायसिस झाला. तर लिव्हर सोरायसिस हा एक आजार आहे. जे सोरायसिस नावाचा एक आजार आहे, तुम्ही सर्च करू शकता इंटरनेटवर की सोरायसिस म्हणजे काय, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. लिव्हर सोरायसिस त्यांना झाला होता आणि तो लास्ट स्टेजला होता. हे ऐकून त्यांच्या नवऱ्याला धक्का बसला. त्यांनी सुमनताई यांना सांगितलं की असं असं आहे, असं असं झालं. त्या क्षणी सुमनताईंचं आयुष्य थांबलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. देवा, एवढ्या लवकर मला का बोलवतोस, असं त्यांनी देवाला विचारलं. घरात शांतता होती. नवरा रात्रभर बसून रडायचा. मुलगा अभ्यास सोडून आईच्या उशाला असायचा. सगळं घर उदास होतं. आणि देशमुख काकू शेजारी त्यांच्या राहत होत्या. त्या विचारपूस वगैरे करत असत नेहमी. तर त्यांनी त्यांचा हात धरून त्यांना म्हणाल्या की सुमनताई, आमच्या गावी गेल्या वर्षी श्री स्वामी समर्थ पारायण झालं होतं आणि अनेक आजारी लोकांना तिथे फरक पडला. श्रद्धा ठेवा आणि तुम्हीही करा. तर सुमनताई थोड्या गप्प राहिल्या. त्यांच्या मनात प्रश्न उठला, आजच्या काळामध्ये अशा गोष्टी खऱ्या असतात का? पण जेव्हा डॉक्टरांनी पुढच्या वेळेस सांगितलं की फक्त चमत्कारच तुम्हाला वाचवू शकतो, तेव्हा त्यांनी मनोमनी ठरवलं की मी पारायण सुरू करणार. सुमनताईंनी घरात स्वामी समर्थांचा फोटो आणला. स्वच्छ कपड्यांनी सजवलेलं देवघर, फुलांच्या हारेने अलंकृत फोटो आणि बाजूला दीपमाळ. पहाटे उठून त्यांनी संकल्प केला, स्वामी समर्थ, आजपासून मी 7 दिवस तुमचं पारायण करणार आहे. माझं आयुष्य तुमच्या हातात आहे. आणि त्या हे देखील म्हणाला की मी बरं होणं शक्य नसेल तर माझ्याशिवाय माझ्या मुलाला जगण्याची शक्ती दे. त्यांनी श्री स्वामी समर्थ चरित्रसार पुस्तक उघडलं आणि पहिलं वाचन सुरू केलं. त्या पुस्तकातील शब्द जणू त्यांच्या आत्म्यात उतरले. जेव्हा स्वामींचं नाव घेतो तेव्हा त्यांचं संकट दूर होतं. सुमनताईंनी दररोज सकाळ संध्याकाळ जप सुरू केला. त्यांच्या घरात वातावरण बदलायला लागलं. शांतता आणि काहीतरी दिव्य ऊर्जा जाणवू लागली. तिसऱ्या दिवशी रात्री सुमनताई झोपल्या असताना त्यांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात एक भगव्या वस्त्रातले तेजस्वी पुरुष, त्यांच्या चेहऱ्यावर करुणा, डोळ्यात शक्ती. ते म्हणाले, बाई भिवू नकोस, तुझं दुःख आता संपलंय. नाव घेतलंस ना माझं, मी आलोय. त्या क्षणी त्या घाबरून उठल्या. त्यांना कळलं नाही की काय झालं. सकाळी त्या उठल्या. पहिल्यांदा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. त्या दिवशी त्या स्वतः उठून त्यांनी चहा केला. नवऱ्याने विचारलं, काय झालं, बरं वाटतंय का? त्या म्हणाला, हो, थोडं थोडं बरं वाटतंय. काहीतरी घडलंय रात्री. पारायणाचे उरलेले दिवस त्यांनी पूर्ण भक्तीने केले.
दररोज श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण आणि अन्नदान, शेवटच्या दिवशी त्यांनी स्वतः शेजाऱ्यांना बोलवून प्रसाद वाटला. दुसऱ्या आठवड्यात त्यांनी डॉक्टरकडे तपासणी केली आणि डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिले तर त्यांना शॉक बसला की हे कसं काय शक्य आहे. तर त्यांनी विचारलं, डॉक्टर काय झालं? बोलतात, अहो तुमचं लिव्हर नॉर्मल झालंय, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. डॉक्टरांनी त्यांना नम्रपणे विचारलं की तुम्ही नवीन कुठलं औषध घेतलंय का? त्या डॉक्टरांकडे बघून फक्त हसल्या. हो डॉक्टर, औषध नाही, पण मी श्रद्धा ठेवली. त्या दिवसानंतर सुमनताईंनी दरवर्षी स्वामी समर्थ पारायणाचं आयोजन करायला सुरुवात. त्यांच्या घरी रोज सकाळी आरती आणि नामस्मरण सुरू झालं. लोक त्यांच्याकडे येऊन म्हणायचे, ताई आमचं मूल आजारी आहे, ताई आमच्या घरामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, ताई आमच्या घरामध्ये ते प्रॉब्लेम्स आहेत. सुमनताई फक्त त्यांना हेच सांगत की औषधं घ्या पण श्रद्धा सोडू नका. श्री स्वामी समर्थ या नावातच उपचार आहेत. खरंच ही गोष्ट जेव्हा मी वाचली तेव्हा मला सुद्धा शॉकच बसला की असं घडू शकतं. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला अनुभव. तर मित्रांनो, तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तुम्ही प्लीज मला शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.